नमस्कार. मी प्रमोद पुरी आपले शासकीय कर्मचारी सेवार्थामध्ये स्वागत करीत आहे. आजचा जो आपला विषय आहे तो फार महत्त्वाचा आहे आणि योग्य त्या पद्धतीने समजून घ्या. मला काय म्हणायचं आहे आणि आपल्याला काय समजायचं आहे हे समजून घ्या. मी जे म्हणतो ते सर्व काही खरं नाही, परंतु एक अभ्यास म्हणून आणि आपल्याला काय सोयीस्कर आहे. आपल्याला आता 31 मार्चपर्यंत विकल्प द्यायचा आहे का तुम्हाला सुधारित NPS घ्यायचा आहे की जुनं NPS घ्यायचं आहे, बरोबर आहे. तर त्या अनुषंगाने हा महत्त्वाचा व्हिडिओ आहे आणि मी जे सांगतो ते उदाहरण आपण पूर्ण पाहून घ्यायचे आणि स्वतःचा विवेकबुद्धीचा वापर करून आणि चर्चा करून ठरवायचा विकल्प. कारण की एकदा तुम्ही विकल्प दिला तर तो बदलवता येणार नाही. तर त्याच्यामुळे आपल्याला महत्त्वाचं आहे आपल्या काय गरजा आहे, आपल्याला पुढे कसं करायचं आहे, आपलं जे प्लॅनिंग असेल त्या प्लॅनिंगनुसार पण तुम्हाला निवडायचं आहे. कोणी पती पत्नी दोघे जर नोकरीवर असेल तर एकाने काय करायचं एकाने काय करायचं हे पण तुम्ही ठरवून घ्या. किंवा तुमचा अजून काही धंदा असेल, बिझनेस असेल, असं काही जर असेल तर त्यामध्ये पण आपण तो विषय आपण स्वतःचा घ्यायचा. तर या विषयाने आपण हे करू. तर हे एक उदाहरण सांगितलं होतं, पण मी आता पूर्ण एक्सेलच्या माध्यमातून आपल्याला सांगतो. तर त्याच्यामुळे याची काही गरज नाही आहे. आणि हे सर्व शासन निर्णय या ठिकाणी टाकलेले आहेत. तर हे शासन निर्णय पाहून घ्यायचे. आणि ही आपली एक्सेलची सीट आहे का, ही एक्सेल सीट डाउनलोड करायची. आपल्याला हे आपला जी वेबसाईट आहे promodpuri.com याच्यावर मिळेल आणि आपल्याला यूट्यूबला पण मिळेल. तर आता याला आपण क्लिक केल्यानंतर आपलं हे फाईल ओपन झाली. फाईल ओपन झाल्यावर इथे इनेबल करून टाकायचा, म्हणजे ही फाईल आपली ओपन होईल. आता यामध्ये आपल्याला एक्सेलच्या माध्यमातून आपल्याला जसा डाटा भरायचा आहे तसा याच्यामध्ये भरायचा. इथे फक्त काय करायचं, आजचा आपल्याला बेसिक घ्यायचं आणि आपण काय करू 1 जानेवारी 25ला जे काही बेसिक असेल ते इथे टाकायचं. बाकी इथे कुठेही तुम्हाला बदलायचं नाही आहे. पुढे सांगतो काय बदलायचं आहे. तर या ठिकाणी आपल्याला काहीच बदलायचं नाही आहे, बरोबर आहे. आता आपल्याला काय करायचं, नेम टाकायचं, जे डेसिग्नेशन ते डेट ऑफ बर्थ, डेट ऑफ जॉईनिंग, डेट ऑफ रिटायरमेंट आणि हे लेंथ सर्व्हिस फॉर्म्युला निघेल. आणि हे सर्व फॉर्म्युला याचं काही तुम्हाला हे नाही आहे. आता याच्यात काय पहिल्यांदा आपल्याला एक महत्त्वाची गोष्ट आहे का आपल्याला NPSचं स्टेटमेंट काढायचं आहे. जे NPSच्या स्टेटमेंटमध्ये ॲज पर NPS ट्रान्झॅक्शन स्टेटमेंट फॉर टायर 1 अकाउंट व्हॅल्यू ऑफ होल्डिंग इन्व्हेस्टमेंट ऑन जानेवारी 31 म्हणा, जानेवारी फेब्रुवारी, बरोबर आहे. जे काही तुमची तारीख येईल त्याच्याप्रमाणे पाहायचं आणि तिथली काय करायची या ठिकाणी अमाऊंट टाकून द्यायची या ठिकाणी, बरोबर आहे. इथे फॉर्म्युला लावलेला आहे. इथे काय केला आहे का बायफर्गेशनची आपल्याकडे 14% आणि 10% अमाऊंट नाही आहे. तर मी एक फॉर्म्युला लावलेला आहे का बा याच्यापैकी 64% गव्हर्नमेंटचे आणि 38% आपले, म्हणजे हा जो डिफरन्स आहे तो आपण 100% दोघांची टोटल जे आहे ते 79170 आहे. म्हणजे हे टॅली केलेलं आहे. हे अंदाजे आहे, याचं आपल्याला तसं काम नाही आहे, बरोबर आहे. तर याप्रमाणे हा आपला फॉर्म्युला झाला. तर आता या ठिकाणी काय केलेलं आहे एक्सेलच्या सीटमध्ये आपण हे प्रत्येक इन्क्रिमेंट हे जानेवारीचं असं धरलेलं आहे आणि सर्व इमॅजिन आहे. म्हणजे याला काही असा एकदम ठोस आधार नाही आहे, परंतु एक इमॅजिन केला आहे का आपण हा समजा एक नवीन ज्युनियर क्लर्क लागलेला आहे, त्याची आधीची सेवा झालेली आहे समजा आणि आता त्याचं रिटायरमेंट 31 वर्षे त्याला हे आहे तर 47मध्ये रिटायर होणार आहे. तर या ठिकाणी आपण काय केलेलं का हे आजची जी अमाऊंट आहे ही आपल्याकडे 100% बरोबर आहे, ही अमाऊंट घेतली आहे. त्यानंतर आपल्याला काय यांचं बेसिक घेतलेलं आहे. आता 56% DA कसं आहे का आता हा 53% आणि पुढचा 3% आपण 3%च वाढलं. कमीत कमी आपण 3% वाढवले. जास्त महागाई इथं दाखवलेली नाही आहे. इकडे जर आपण अमाऊंट वाढवली तर इकडे पण आपली अमाऊंट वाढेल. म्हणजे काही जरी केलं आपण, म्हणजे इथे समजा 50 काय 60% 70% जरी म्हटलं तर त्याच्या अनुषंगाने हे पण बदलेल. तर त्याच्यामुळे इथं लक्षात हे नका घेऊ का बा 3% वाढेल काय 5% वाढेल 8% वाढेल 1% वाढेल. तर हे नका करू. फक्त एक आपण कॅल्क्युलेशन केलेलं आहे. तर त्याच्यामुळे इकडे वाढलं का आपलं इकडे वाढेल. मग याच्याप्रमाणे काय केलं आपण महागाई भत्ता याला लावला, याच्याप्रमाणे गुणाकार केला. हा व्हिडिओ मोठा होऊ शकते. हे बेसिकचं हे पूर्ण एका याचं आलं. याला आपण 10%चं कॉन्ट्रीब्युशन घेतलं. इथे 10%चं आणि 14%चं
त्याच्यानंतर हे दोघांची टोटल केली, म्हणजे आपण काय केलं 14% एका वर्षामध्ये जानेवारी 25मध्ये या बेसिकवाल्यांचं 56,000 सॉरी इथे आपण हे जुनी अमाऊंट घेतली आहे त्याच्यामुळे 56 आलेलं आहे. म्हणजे याची अमाऊंट होऊन राहिली 10%ची अमाऊंट होऊन राहिली 3494 गुणिला 12 केला तर आपल्याला ते अमाऊंट मिळेल, आणि 4892 याला गुणिला 12 केला तर आपल्याला अमाऊंट मिळेल, आणि या अमाऊंटमध्ये 56 आणि याच्यामध्ये हे टाकलं तर आपल्याला हे अमाऊंट मिळेल, आणि ही 10%ची ही अमाऊंट मिळेल. म्हणजे 56 मायनस हे जर केलं तर हे एका वर्षाचं कॉन्ट्रीब्युशन, इथे पण 32. याच्याप्रमाणे आधीची 2,85,000 आणि एका वर्षाची अशी मिळून 3,26,000. म्हणजे टोटल कॉन्ट्रीब्युशन आपलं आतापर्यंत हे झालं 8 लाख. म्हणजे 791 आपण आलो या वर्षामध्ये 8,92,000, आणि एका वर्षात एवढीच जमा होईल. सध्या आपण ओपनिंग बॅलन्स इथून घेतला आहे, आणि त्यानंतर आपण कमीत कमी 6% व्याजाने जर अमाऊंट धरली तर ही या अमाऊंटवर 53,000 व्याज होईल, आणि टोटल होईल 9,45,000. पण हे इमॅजिन आहे, आपल्याला काही हे नाही. 6%च्या ठिकाणी तुम्ही इथे तुम्हाला जसं वाटत तेवढे टक्के बदला, त्याच्याप्रमाणे तुम्ही ठरवा. तुम्ही म्हटलं 2% पाहिजे तर 2% घ्या, 10% पाहिजे असेल तर 10% इथे ठरवा, बरोबर आहे. याच्यानंतर काय केलं आपण, एक टेंटेटिव्ह एक घेतला की SBIचा आजचा NAV 40 आहे, बरोबर आहे. 40 NAV आहे. आपली आजची टोटल जी अमाऊंट झालेली आहे ते 8,92,000, म्हणजे 791 आणि चालू वर्षाची अशी 892 भागेला आता 40चा धरला आपण ॲव्हरेजमध्ये, आणि याच्याप्रमाणे आपले युनिट होत आहे 22,308, बरोबर आहे. आता या केसमध्ये काय होत आहे का बा, यांचं हे 22,800 हे तर टोटल आपली अमाऊंट झाली. मग दरवर्षी काय केलं आपण, याला फक्त आपण इथे 4%नी वाढ दाखवली, दर वर्षाला फक्त 4%. आता तुम्ही बघा, मी कमीत कमी याच्यामध्ये कॅल्क्युलेशन घेतलं 4%चं, तर 4% व्याज जास्त पण होऊ शकते याच्यापेक्षा, पण आपण ओव्हरऑल 4% धरलं, तर 4%प्रमाणे जर आपण हे केलं तर दर याला 4%प्रमाणे वाढ होईल असं गृहीत धरू आपण. तर याप्रमाणे काय होईल की हे रिटायर होईल तेव्हा याचा 98 रेट होईल असं गृहीत धरू. जानेवारी 98, याच्यापेक्षा जास्तच होईल पण आपण सेपर साईड धरलेला आहे. तर यांचं काय होईल 97,143 युनिट होईल, आणि यांची टोटल होईल 95,77,000, बरोबर आहे. आणि व्याजासहित जर आपण सेपर साईड 6%नी केली तर ही अमाऊंट होत आहे 63,50,000, बरोबर. हे फक्त दाखवायसाठी आहे, याचा काही संबंध नाही. तर याप्रमाणे आपलं हे कॅल्क्युलेशन झालं. आता हे कॅल्क्युलेशन बघू कसं होते. तर आता हा व्यक्ती जर GPFवाला असता तर याचं 44,000 शेवटचं बेसिक झालं. बेसिक पण आपण याच्यामध्ये वेतनवाढ काहीच नाही केलं. 7व्या वेतन आयोगाचा जो टेबल आहे तो सरळ सरळ धरला, जो बेसिक असेल. त्याच्यानंतर पुढे आपण यांचे जेवढे 24 हप्ते होते, 24 वर्षाच्या पुढची सर्व्हिस आहे ते पूर्ण आपण इथे कॅल्क्युलेट केलं. तर त्याच्याप्रमाणे 44 याचं निम्मे बेसिक झालं 22,200. याच्यावरचा DA, आता DA किती होईल, इथे 194% आला, हाच धरावा लागेल आपल्याला, कारण की आपण हे सर्व ठिकाणी हे धरलं. इथे 194 होईल, इथं 8वा वेतन लागेल, 9वा लागेल, 10वा लागेल, जे काही होईल. तर पण आपण एक इमॅजिन केलं का बा सेम असं केलं काय वाढ होईल, तर बरोबर आहे. याच्यापेक्षा जास्तच वाढ होईल, पण हे आपण एक रफली धरलं, बरोबर आहे. याच्याप्रमाणे पुढे पण वाढेल, त्याच्यामुळे कसं जरी धरलं तर K कॉन्स्टंट आहे या ठिकाणी. म्हणजे काय होईल, DA मिळेल. म्हणजेच या व्यक्तीला ज्याचं बेसिक आजच्या तारखेला 22,000 समथिंग आहे त्याला सेवानिवृत्तीच्या वेळेस 65,268 पेन्शन मिळेल त्या व्यक्तीला. आणि समजा तो व्यक्ती जर मयत झाला तर काय होईल, त्याचं जे लास्ट बेसिक राहील जेव्हा मयत होईल तेव्हाचं, आणि त्याच्याप्रमाणे DA त्याच्याप्रमाणे कॅल्क्युलेट होईल. आता याच याच्यात आपण पूर्ण सर्व्हिस होऊन राहिले असं गृहीत धरून राहिलो एक प्रकारे. तर या ठिकाणी काय होईल, फॅमिली पेन्शन यांना जे मिळेल हे समजा जर सेवेत असला तर सेवेत असताना मयत झाला तर 10 वर्षापर्यंत त्यांना फुल पेन्शन मिळेल ही 65,000, आणि 10 वर्षानंतर किंवा 65 वर्षानंतर जर समजा मयत झाला तर त्या किंवा कर्मचाऱ्यांच्या फॅमिलीला 10 वर्षांनी किंवा 7 वर्षानंतर यांना जे पेन्शन मिळेल ते 39,000 मिळेल. हे लक्षात घ्या, बस एवढंच. आता याच्या पुढे आता आपण NPSचं बघू. आपण आता इथपर्यंत GPFचं बघितलं, आता आपण NPS बघूया, बरोबर आहे. NPSमध्ये काय होत आहे का, NPSमध्ये आपली जी अमाऊंट आलेली आहे इकडे दाखवली होती मी 95,77,254. तर याच्यापैकी 40% अमाऊंट काय होईल आपल्याला गव्हर्नमेंटच्या पेन्शन स्कीममध्ये टाकेल, आणि याच्यावर आपण कमीत कमी 8% व्याज धरला. आता 8 धरा तुम्ही
किंवा तुम्हाला वाटत असेल तर 4% धरा, तुम्हाला जेवढे टक्के वाटत असेल तेवढे तुम्ही धरा, बरोबर आहे. 4% धरा आणि आपल्याकडे 5,57,00,000 जे आलेले आहे, जे 60% आपल्याला मिळणार आहे, हे पण आपल्याला इन्व्हेस्ट करावं लागेल. इन्व्हेस्ट करेल तरच आपल्याला याचं कॅल्क्युलेशन समजेल. तर आता या ठिकाणी मी इथे 8% धरली होती, आपण इथे 4% धरा. तुम्हाला जे धरायचं असेल ते किती मिळेल तेव्हा 4% राहील असं गृहीत धरा, किंवा आपण जे इन्व्हेस्ट करू किंवा आपलं जे काही आपल्या पात्रतेनुसार आपण कसं इन्व्हेस्ट करू त्याच्याप्रमाणे हे आपल्याला पर्सेंटेज याच्यावर अवलंबून राहील. म्हणजे आपण कोणी शेअर मार्केटला लावेल, कोणी प्रॉपर्टी घेईल, जे काही असेल त्याच्याप्रमाणे हे एवढं मिळेल. म्हणजे असं जर केलं तर काय होईल का मूळ या पेन्शन व्यक्तीपेक्षा याला 33,000 कमी मिळेल. आपण काय केलं 4% रिटर्न धरलं आणि हे जर आपण 8% रिटर्न धरलं असतं तर काय होत आहे, जेमतेम यांना 1400 रुपये कमी पडत आहे. म्हणजे यांचं जे हे पेन्शन 65 येत आहे, याचं 63 येत आहे. तर आपण याच्यामध्ये अजून सेपर साईड धरू का, आपण इथं ॲव्हरेजमध्ये 6% धरू. चला 6% धरू, काही अडचण नाही आपल्याला. 6%. तर असं केलं तर काय होईल, 17,000 पेन्शन कमी मिळेल. ठीक आहे, इथपर्यंत आपण एक मानून घेऊ का आपल्याला 17,000 कमी मिळेल. परंतु या 17,000मध्ये काय होणार आहे, तुम्हाला 17,000 कमी मिळून राहिले, परंतु जेव्हा कर्मचारी आणि त्याची पत्नी किंवा पती जेव्हा मयत होईल तेव्हा त्यांच्या वारसांना 38,30,000 रुपये मिळेल. जी 40%ची जी अमाऊंट आहे ती मिळेल. परंतु या GPFच्या कर्मचाऱ्याला 65,000 घेतल्यानंतर पुढे कधी अमाऊंट मिळणार नाही. हे तुमची अमाऊंट आहे तर ही मिळेल. आणि आधी ऑलरेडी आपण 57 लाख घेतल्या, म्हणजे आपण काय केलेलं आहे, आपण 95 लाख अमाऊंट आपल्याजवळ आहे, आपल्या आणि आपल्या वारसाजवळ. हे इमॅजिन आहे. तर याच्यामुळे आपल्याला दर महिन्याला 47,000 रुपये मिळून राहिलेलं आहे. तर याच्याप्रमाणे हे आपण बघा 6% प्रमाणे, बरोबर. आता मी याला पुन्हा 8 करतो, म्हणजे एक स्टँडर्ड हे केलं, समजा 8% असं पाहू. तर याच्याप्रमाणे काय होईल का, ही अमाऊंट जी आहे ते 38,30,000 हे पाल्यांना मिळेल, बरोबर आहे. आणि फॅमिली पेन्शनमध्ये काय होईल का, इथे पण जर कर्मचारी सेवेत असला तर 10 वर्षापर्यंत किंवा मृत्यू झाला, सेवानिवृत्तीनंतर असेल तर 7 वर्ष किंवा 65 वर्ष, तोपर्यंत यांना फुल 65,000 पेन्शन मिळेल. पेन्शनमध्ये काही प्रॉब्लेम, म्हणजे फॅमिली पेन्शनमध्ये काही प्रॉब्लेम नाही. आणि नंतर फॅमिली पेन्शन ही रिड्यूस होऊन आपल्याला 39,161 मिळेल या बेसिकवर, बरोबर आहे, 44,400वर. आता हा एक झाला NPSचा. म्हणजे NPSमध्ये आपण काय महत्त्वाचं आहे का, आपल्याकडे फक्त हे जे आहे 95 लाख आपली अमाऊंट आहे, आपल्यापैकी 38,000 गव्हर्नमेंटने ठेवली होती, 57 आपल्याला दिली आणि 38 पुन्हा आपल्या वारसांना मिळेल, पण आपण जिवंत असेपर्यंत आपली अमाऊंट नाही आहे, बरोबर. चला आता आपण RNPSमध्ये येऊ, सुधारित NPSमध्ये. याच्यामध्ये काय कंडिशन ठेवली आहे का, 20 वर्ष किंवा त्यापेक्षा सेवा जर असेल तर या व्यक्तीला 65,000 पेन्शन मिळेल, बरोबर आहे. म्हणजे बेसिक तेच, म्हणजे जो GPFवाल्याला लागू होता तोच यांना लागू राहील. आता इथे अटक आहे का 20 वर्ष. तर आता तुम्हाला जर असं वाटत असेल का बा ही जी 95 लाख अमाऊंट आहे याच्याबद्दल मला काही करायचं नाही, बरोबर आहे, मला फक्त पेन्शन मिळाली पाहिजे, असं जर तुमचा एक व्ह्यू असेल तर तुम्हाला हे 95 लाख बाजूला ठेवायचे आणि तुम्हाला जे ही अमाऊंट येईल तर या अमाऊंटला आपल्याला पेन्शन तुम्हाला मिळेल. म्हणजे तुम्हाला कोणती काळजी करायची नसेल, तुम्हाला काही फक्त तुम्ही ठरवलं की मला पेन्शनच पाहिजे. आज मी जे काही नोकरी करत आहो, आतापासून जे माझे 20 वर्ष 25 वर्ष नोकरी आहे, याच्यामध्ये एवढा इन्व्हेस्टमेंट करेल, याची अमाऊंट एवढा कॉर्पस माझं स्वतःचं वैयक्तिक जमा करेल का त्याच्यावरही मला चांगलं व्याज मिळू शकेल, सिस्टमॅटिक विड्रॉल काढलं, प्लॅन काढला वगैरे. तर असं जर आपलं असेल तर आपल्याला हा प्लॅन परवडते, किंवा जर हे अमाऊंट सोडायला तयार असाल तर. आणि यामध्ये दुसरी गोष्ट अशी आहे का, ज्याची 20 वर्षे सेवा होत नसेल, तर ज्याची समजा 15 वर्षे सेवा होत असेल तर त्याला 48,000 भेटेल या बेसिकवर. आता इथे 48,000 15 वर्ष आणि 10 वर्षावाल्याला 32 मिळेल. म्हणजे 10 ते समजा पुढे जे काही असेल 10 टाका तुम्ही, इकडे 11 टाका, हे मी कॅल्क्युलेट केलेलं आहे, 12 टाका, जेवढं काही टाकाल, सॉरी इथे 12 टाका, 12 वर्ष टाकले तर 39,000 मिळेल, बरोबर आहे. आणि इकडे आपल्याला इथे मिळत होते, समजा हे जर काही केलं तर 63,000, बरोबर. तर हे आपण ठरवा काय करायचं आहे. तर इथे जर 20 वर्ष आपल्याला सेवा करायची असेल तर 20 वर्षावाल्यांनी हा ऑप्शन देणे चांगला राहील.
पण केव्हा ही अमाऊंट तुम्ही सोडायला तयार असेल आणि तुमचं वेल मॅनेजमेंट नसेल, तुम्हाला असं एक तर आर्थिक पाठबळ नसेल, किंवा आपल्याला बा या पैशात हे करावं लागेल, किंवा आपल्याला जास्त खर्च करायची सवय असेल, किंवा आपण आलेला पैसा हा जर उडू समजा, जो आपल्याला जो 57 लाख मिळालेला आहे हे जर उडवायची आपली असेल तर आपण हा प्लॅन घेणे सोयीस्कर राहील. अदरवाईज जर इथे आपण हे जर धरलं तर हे आपल्याकडे अमाऊंट शिल्लक 57 लाख आपल्याला मिळेल. तर याच्याप्रमाणे आपण ठरवावं का आपल्याला काय करायचं आहे, बरोबर. आता याच्यानंतर यू पी एसमध्ये कसं आहे का, यू पी एस आणि याच्यामध्ये सारखं आहे, फक्त याच्यामध्ये 20 वर्ष आहे, इथे 25 वर्ष आहे. बाकी यांनी फॉर्म्युले हे दिले आहे तसंच राहील. म्हणजे जर कर्मचारी सेवेत असताना मयत झाला तर त्याला फुल पेन्शन मिळेल. जर सेवेत असताना जर मयत झाला कर्मचारी तर त्याच्या फॅमिलीला 60% पेन्शन मिळेल. 60% म्हणजेच आपण याला 30% म्हणतो, बरोबर आहे. याच्या म्हणजे लास्ट बेसिकच्या 30%, पेन्शनच्या 60%. म्हणजेच काय होईल का, जे पेन्शन फुल भेटत होती, म्हणजे समजा इकडे जर याच्यातही नाही, जर एन पी एसमध्ये जर कर्मचारी मयत झाला, ज्याने एन पी एसचा विकल्प दिला आणि तो जर मयत झाला तर तेव्हा त्याच्या पत्नीला जे आहे तर सुरुवातीला 10 वर्ष फुल भेटेल. परंतु या केसमध्ये तुम्ही एन पी एसमध्ये जर गेला तर डायरेक्ट तुम्हाला 13,000वरच याल, इथे 39,000वर, आणि इकडे पण याल तर 39,000वर याल. आणि इकडे जर असलं एन पी एसमध्ये तर 10 वर्ष मयतपासून किंवा वयाची 65 वर्षेपर्यंत यांना काय होईल, फुल पेन्शन भेटेल 65,000. हा एक एवढा याच्यामधला डिफरन्स आहे. यांनी काय केला का पहिल्याच दिवसापासून 60% केला आहे. तर 60% म्हणजे कसं का, जे पेन्शनचं बेसिक हे आहे आपलं, हे लास्ट बेसिक आहे. लास्ट बेसिकच्या 1/2 केलं तर आपलं काय होते 22,200 होते, आणि याच्या 60% म्हणजेच आपलं बेसिक होऊन राहिलं, म्हणजे 22 हे झालं. आणि याच्या जेव्हा आपण करतो तर याच्या 60% म्हणा किंवा याच्या मूळ याच्या 30% म्हणा, ही आपली अमाऊंट होते ही, बरोबर आहे. आता या ठिकाणी असं दाखवलं, आता आपण ही अमाऊंट घेऊ, बरोबर आहे, आणि याला आपण 60% करू. किती येते 13,320. म्हणजेच याचा अर्थ, किंवा तुम्हाला जे पेन्शन बेसिक भेटत असेल, म्हणजे आता हे पेन्शन असेल, जे पेन्शन भेटत असेल त्याच्यातून 40% मायनस केलं तरी तुम्हाला तेवढी अमाऊंट येईल, हे 13,320. म्हणजे आला लक्षात का बा, इथे काय होत आहे, इथे पहिल्या दिवसापासूनच तुम्हाला 39 मिळेल. यांना जर कर्मचारी आधी मयत झाला तर त्यांना फुल पेन्शन मिळेल 10 वर्ष, बरं झालं. असंच इथे पण आहे, इथे पण आपल्याला पहिल्याच दिवशी पूर्ण तुम्हाला 39,000 पेन्शन फॅमिलीला चालू होईल. आणि आपण जर 25 वर्षापर्यंत सेवा करत असाल आणि आपलं काही जर समजा म्हणजे पूर्ण 25 वर्षाची सेवा असेल, म्हणजे 300 महिन्याच्या वर सेवा असेल, आणि आपण कोणताही कॉर्पस काढला नसेल किंवा तो व्याजासहित भरला नसेल समजा, तर आपल्याला पूर्ण मिळेल. आणि या केसमध्ये जर आपली सेवा कमी असेल तर याच्याप्रमाणे हे फॉर्म्युले बदलते, हे मी तुम्हाला दाखवतो. आणि जर आपला कॉर्पस समजा बरोबर असेल किंवा कमी असेल तर त्याच्याप्रमाणे हे कॅल्क्युलेशन बदलते. आता हे केव्हा होईल आपल्याला का, जिथं 20 वर्षाच्या वर सेवा असेल तेव्हा. आता ह्या व्यक्तीची 31 वर्ष होऊन राहिली तर तिथं आपल्याला हे पाहता येणार नाही, इथे याला पूर्णच पेन्शन भेटेल आणि फॅमिली पेन्शन याला हे मिळेल. पुन्हा एकदा सांगतो का, या व्यक्तीला जे काही असेल बेसिक तर आता त्याच्याप्रमाणे बदलेल, त्याच्याप्रमाणे हे कॅल्क्युलेशन पण बदलेल, बरोबर आहे. परंतु यांना ही जी अमाऊंट आहे 39,000 ही येईल. आणि या ठिकाणी आपल्याला एन पी एसमध्ये 65 येईल 10 वर्षापर्यंत. बस एवढंच याच्यातलं महत्त्वाचं हे आहे. बाकी याच्यामध्ये अजून एक दुसरी गोष्ट अशी आहे का, निवृत्ती उपदान यांना 6,99,000 मिळेल. म्हणजे कोणाला मिळेल, यांना पण 6 लाख, जी पी एफवाल्याला समजा जे मिळेल त्यांना तेवढेच मिळेल. रजा रोखीकरण सर्वांना मिळेल. RNPS निवृत्ती वेतन. आणि याच्यामध्ये काय केलं आहे का, याच्यामध्ये निवृत्ती वेतनचं यांनी दिलेलं नाही आहे यू पी एसमध्ये त्यांनी काय केलं आहे, लमसम म्हटलेलं आहे. तर लमसम जे आहे तुमची जेवढी सेवा झाली ते, आणि त्याला DA आणि हे पकडून असे केले आहे. म्हणजे जर समजा एन पी एसमध्ये जर असलं तर तुम्हाला 6,99,000 भेटले असते, आणि इकडे जर याल तर 5,42,000 मिळेल. म्हणजे 1,56,000 इथे तुम्हाला हे मिळणार नाही.
निवृत्तीवेतन म्हणा किंवा जे लमसम म्हटलेलं आहे याच्यामध्ये 1,56,000ने आपल्याला कमी मिळेल. तर हा एक हे झाला. आणि याच्यामध्ये अजून एक आहे का, हा जो जी आर आहे 24-28 ऑगस्ट, हा जो जी आर आहे 20 सप्टेंबर 24चा, तर ह्यामध्ये बघा एकदा दाखवतो. परिशिष्ट आपल्याला रिवाइजमध्ये वाचायचं आहे. 50% मध्ये होता. याच्यामध्ये पण रिवाइजमध्ये तुम्हाला निवृत्ती वेतन आपला ग्रॅज्युएटी मिळेल किंवा नाही याच्याबद्दल बहुतेक मला याच्यात दिसलं नाही. याच्यामध्ये मला या जी आरमध्ये ग्रॅज्युएटीचा हा इथे मला याच्यात दिसलेला नाही आहे. तर याच्याबद्दल आपण पुन्हा एकदा पाहू. पण माझ्या माहितीप्रमाणे यामध्ये ग्रॅज्युएटीच्याबद्दल काही म्हटलेलं नाही आहे. तर त्याच्यामुळे इथे ग्रॅज्युएटी RNPSमध्ये मिळणार नाही. कारण की जुन्या याच्यामध्ये म्हटलेलं आहे का बा ग्रॅज्युएटी द्यायची RNPSमध्ये, या जी आरमध्ये नाही म्हटलं आहे. याच्या पुढे येईल तर ते सांगता येत नाही, पण आताच्या याच्यात नाही आहे. बरोबर. तर याप्रमाणे हे झालं कॅल्क्युलेशन. आता मी तुम्हाला एक सांगतो का हे एक कॅल्क्युलेशन आपण असं घेतलं. आता एक आपण असं कॅल्क्युलेशन घेऊ का, समजा आता एखादा ॲव्हरेजमध्ये आपण असं करू का, समजा एक बेसिक घेतलं 48,000 समजा, जो नवीन आज लागला असेल आणि आजच्याच तारखेत लागला तो, असं गृहीत धरू. किंवा असं करू, पहिले तुम्हाला एक गोष्ट सांगतो, याच व्यक्तीची ही बेसिक आहे आणि यांची सेवा आपल्याला कमी धरायची आहे. बरोबर आहे. तर आता हे यांची सेवा किती होत आहे, आता या ठिकाणी हां. तर आता आपण इथे हे टेंटेटिव्ह घेतलेलं आहे. याचं काही हे नाही. 18 वर्ष समजा यांची हे झाली, 18 वर्ष सर्व्हिस होऊन राहिली. तर यामध्ये आपल्याला पाहू का इथे तर यांना जे पेन्शन मिळेल हे बेसिकप्रमाणे, तर यांना एवढं मिळेल. आणि याच्याप्रमाणे जे आता कॅल्क्युलेशन बदललं आहे, तर यामध्ये बघा RNPSमध्ये काय म्हटलं, 15 वर्ष जर असेल यांचं, 15 वर्ष, आता काय यांची सेवा जी होऊन राहिलेली आहे ते 18 वर्ष होऊन राहिली. म्हणजे आता आपण 18 वर्ष इथे घेऊ. 18 वर्षामध्ये यांना 50,000 मिळेल आणि इकडे 56,000 मिळाले असते. म्हणजे काय होईल का, यांना फुल पेन्शन इथं जर असतं तर 20 वर्षाचे वर असते 56,000 मिळाले, 18 असल्यामुळे यांना 50,000 मिळाले. तसंच UPSमध्ये काय होते, UPSमध्ये जर हे पूर्ण फुल सर्व्हिस असते यांची, तर यांना 56,000 मिळाले असते. आता इथे काय होतं आहे की यांनी 18 वर्ष झालेले आहे. 18 वर्ष झाल्यामुळे यांना 41,000 मिळेल 18 वर्षाला. आणि समजा याच्यात त्यांचं
आता इथे काय होते 300 भागीला 300, पण आता यांच्या बाबतीत काय होऊन राहिलं की यांची जी सेवा झाली आहे 222 महिने म्हणजेच कमी झालेली आहे, बरोबर आहे. हे 222 महिन्याचे जे कॅल्क्युलेट केलं त्याला आपण गुणाकार केला 222 भागीला 300, तर त्याच्याप्रमाणे येते 0.74 आणि याचा गुणाकार केला तर 41. आणि यांच्याच बाबतीत जर यांचा कॉर्पस समजा कमी असता, आता यांचा कॉर्पस समजा 27 लाख पाहिजे होता, आणि याच्या अगेन्स्टमध्ये जर यांचा कॉर्पस जर कमी असता समजा 21,50,000 असेल, तर यामध्ये काय होईल का यांची पेन्शन पुन्हा कमी होईल. तर आता इथे 41 होत होती, यांना 32 मिळेल. म्हणजे इथे काय होऊन राहिलं, यांची सेवा पण कमी आहे आणि यांचा कॉर्पसमध्ये जर प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे असं होईल. आणि कॉर्पस जर बरोबर असेल तर 41 मिळेल, आणि कॉर्पस आणि हे दोन्ही असेल तर इथे फरक पडेल, बरोबर आहे. तर याप्रमाणे असं होईल. किंवा आता इथे कॉर्पस जर कमी असता, सेवा तेवढी असल्यामुळे, तर हा आपला गुणाकार असाच येईल. म्हणजे इथे काय होईल, यांना 41 भेटेल, इथं 32 भेटेल. आता या केसमध्ये हे जर दोन पाहिलं 41, 32, सेवा कमी आणि 56, तर या केसमध्ये काय होत आहे, या केसमध्ये आपल्याला NPSमध्ये फक्त यांना 50,000 भेटत आहे, 50,000. आणि या ठिकाणी आपल्याला यांना पूर्ण सेवा कमी असल्यामुळे यांना 56,000 मिळत आहे, आणि या ठिकाणी आपल्याला ना 41,000 भेटते. परंतु यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट आहे का जे आपण 75,22,000, आता इथं बदललं यांचं, 75,22,000 ही अमाऊंट आपल्याला भेटणार नाही. म्हणजे आपल्याला 40% भेटणार नाही, 60% भेटणार नाही. तर हे आपल्याला सोडावं लागेल. एवढी अमाऊंट सोडून आपल्याला हे घ्यायचं, हे घ्यायचं, हे घ्यायचं, की हे घ्यायचं NPS, हे आपल्याला ठरवायचं आहे या ठिकाणी, बरोबर आहे. आता याच्यामध्ये बऱ्याच लोकांनी, आता हे एक्सेलची शीट दिली आहे, तुम्हाला जे काही कॅल्क्युलेशन करायचं असेल ते तुम्ही करू शकता, बरोबर आहे. आता मी एक नवीन व्यक्तीचं सांगतो. इथं आपण एक धरू, ॲव्हरेजमध्ये 40,000 आजचा बेसिक धरू, 41,800 तर बेसिक आहे, 41,800 धरू आपण, बरोबर आहे. आणि यांचं आज आपण काय करू, आता हे 25 लाख झाले असं गृहीत धरू, 1/1/2025 लागले, बरोबर आहे. आणि यांची जन्मतारीख येईल 30/4/2000, म्हणजे यांची सेवा किती होत आहे, 33 वर्ष, बरोबर आहे. आता या व्यक्तीच्या संदर्भात जर बघाल तुम्ही, आणि यांचा कॉर्पस आता 0 राहील, कारण की हे आत्ताच लागलेलं आहे, बरोबर आहे. याचं 0 राहील, बरोबर आहे. 0 कॅल्क्युलेशन केलं आहे, याच्यामुळे हे सर्व बदललं. आता या केसमध्ये बघा काय होत आहे, तर या केसमध्ये यांची टोटल अमाऊंट होत आहे 20,08,00,000 बघा, आणि इकडे होत आहे 34,00,00,000, सॉरी काही चुकून राहिलं का, 3,43,40,00,000 यांचं होत आहे 3,43,80,000, सॉरी चुकलं होतं. आणि इकडले अमाऊंट यांचं जे होत आहे गुंतवणूक हे 2 कोटी होती, 2 कोटी होत आहे, 2 कोटीच्या अगेन्स्टमध्ये यांची 3,43 होत आहे, ठीक आहे. आता या केसमध्ये बघू, या केसमध्ये पेन्शनर असतात तर यांना 2 लाख मिळाली असते, आणि फॅमिली पेन्शन 1,23,000, बरोबर आहे. आणि या ठिकाणी यांना काय होईल का 2,29,000 हे येऊन राहिले, कारण की हा नवीन आहे, आणि याची जे लेंथ ऑफ सर्व्हिस आहे ते 33 वर्ष आहे. आणि पुढे जे इन्व्हेस्टमेंट होते, म्हणजे आज 1 रुपया केला तर 1चे 2, 2चे 4 असे जे होते मल्टिपल, तर त्याच्यामुळे यांना हे होत आहेत. आता या केसमध्ये आपण जे नवीन लागलेले आहे त्यांच्या बाबतीत हा जर विचार केला, तर आता आपण इथे रिटर्न आपण काय दाखवला, इथं 8%, 8% आपण यांना 4% आणू, चला. आणि इथे पण 4% आणू, आपल्याला मोठी अमाऊंट दिसत आहे 4%. तर आता काय होतं, यांचं 1,14,000 होत आहे, आणि इकडे यांना भेटत होते 2 लाख, बरोबर आहे. म्हणजेच काय होईल की 90,000 रुपये यांना दर महिन्याला कमी मिळेल, बरोबर. हा एक पार्ट. परंतु काय केलं आपण, हे इथे 4% धरलेलं आहे, बरोबर आहे. हां, आता
पुन्हा आपण ते 8% येऊ, बरोबर. म्हणजे इथे जास्त दिसत आहे, म्हणजे जास्त जरी नसेल तरी आपण असं समजू का 20-25 हजार कमी जरी आले तरी आपल्याला इथं चालू शकते, बरोबर आहे. आणि हे होताना काय होईल का आपल्याला 2 कोटी आपल्याला हाती मिळणार आहे, ते आपल्याजवळ राहील. आणि 1,37,37,00,000 शासनाकडे राहील, जे 40%ने आपल्याला पेन्शन मिळेल, बरोबर आहे. आणि आणि हा जर केव्हा कर्मचारी मदत झाला तर हे आपल्याला माहीतच आहे. आता या ठिकाणी बघा इथे काय होणार आहे, इथे आपल्याला काय होईल 2,05,000 पेन्शन मिळेल यांची सेवा जास्त असल्यामुळे. पण यांना ही जी अमाऊंट आहे 3,43,00,000 हे मिळणार नाही. या ठिकाणी पण असंच होईल की यांना 2,05,560 रुपये पेन्शन मिळेल दर महिन्याला आणि फॅमिलीला 1,23,000 मिळेल. परंतु यांना 3,43,00,000 अमाऊंट भेटणार नाही. बस हे एवढं मला सांगायचं की हे तुम्ही ठरवा काय करायचं आहे, बरोबर आहे. आता दुसरे आपण एक पाहू. आता हे तर झालं हे, बरोबर आहे. आता हे रिअल उदाहरण आहे. एक हे एक्स मिलिटरी मॅन आहे, हे सेवानिवृत्त झालेले आहे. यांचा लास्ट बेसिक आहे आता 46,200 आणि त्यांचा कॉर्पस होता 26,08,000, बरोबर आहे. आणि हे याच महिन्यात रिटायर झालेलं आहे, बरोबर आहे. तर यांच्या बाबतीत बघा काय होत आहे. तर आता यांनी काय घ्यायचं, आता हे तर आपल्याकडे उदाहरण आहे, बरोबर आहे. आता यांना काय लास्ट बेसिक यांचं काय 46,000, म्हणजे यांचं आपल्या GP वाल्याचं काही पाहायचंच नाही, बरोबर आहे. आता यांना पेन्शन तर लागून राहील, फक्त आता यांना काय होईल का 75% जे आहे 28 लाखापैकी तर काय होईल 11 लाख जे आहे ते गुंतवणूक करेल आणि याच्यावर आपण म्हणू का 7,500 रुपये आपल्याला व्याज मिळेल महिन्याला पेन्शनसारखं. आणि 60% अमाऊंट आहे जे 16 लाख आहे याच्यावर यांना आपण समजू का बा एवढं मिळेल. म्हणजे मग यांना या व्यक्तीला किती मिळून राहिलं 18,000, बरोबर आहे. म्हणजेच ह्या पेन्शनरपेक्षा 17,000 कमी, बरोबर 18,000. आता फॅमिली पेन्शनचा यांचा प्रश्न नाही, कारण की आता यांना जे काही पेन्शन हे होईल तर यांना फॅमिली पेन्शन 10 वर्षापर्यंत हे पूर्णच मिळेल याच्यामध्ये 36,000, बरोबर आहे. परंतु आता यांनी म्हटलं का मला RNPS पाहिजे, तर RNPSला काय होईल का यांची सेवा किती वर्ष झालेली आहे, यांची सेवा झालेली आहे 16 वर्ष 10 महिने, बरोबर आहे. 16 वर्ष, बरोबर आहे. 16 वर्षाला तर यांना पेन्शन किती भेटणार आहे 28,000. आजच्या तारखेला 28,000 यांना भेटेल, यांनी विकल्प दिला तर. परंतु या केसमध्ये काय करावं लागेल, यांना 28 लाख रुपये सोडावे लागेल, बरोबर आहे. आणि इथे जर केलं असतं तर आपल्याला किती 18 भेटून राहिला, म्हणजे इथे किती 10चा फरक आहे. म्हणजे 10,000साठी आपण 28 लाख इथे सोडून राहिलो, बरोबर आहे. हा एक मुद्दा. आता याच्यामध्ये काय होते 16 वर्षाची सेवा झाली तर यांना किती मिळेल, यांना 24,000 मिळेल. म्हणजे 24,000 इथे आली होती आपल्याला 24,000, इथे आली होती 28,000 आणि इथे ते 18,000. म्हणजे 18-24 म्हणजे 24 आणि 28, 24, 28 आणि 18. तर या ठिकाणी काय होत आहे का आपण समजा इथे 4,000चा फरक आहे, म्हणजेच ह्या 4,000चे किंवा हे 28 म्हणजे 10 14,000साठी आपण 28 लाख सोडणार का, हे महत्त्वाचं आहे. तर त्यामुळे हा व्यक्ती काय करेल का हा व्यक्ती NPSचं विकल्प देईल आणि काय करेल 16 लाख आपल्या ताब्यात घेईल. 16 लाख याला मिळून गेले, बरोबर आहे. आणि 16 लाखाचा रिइन्व्हेस्ट करेल किंवा हे करेल, किंवा ते एक्स मिलिटरी मॅन आहे तर त्यांना एक आधीची पेन्शन सुरू आहे तर त्याच्यामुळे ते काय करेल का बा हा विकल्प घेईल. पण बाकीच्यांना काय करायचं आहे, आता समजा एखाद्याला वाटेल का बा मी 28,000 घेऊन काय करू, बरोबर आहे. तर 28,000 घेतल्यापेक्षा मी 36,000 दर महिन्याला पेन्शन घेईल, बरोबर आहे. तर 36,000 पेन्शन घ्यायसाठी तुम्ही 28 लाख द्यायचे गव्हर्नमेंटला आणि 36,000चं पेन्शन घ्यायचं, हे ठरवायचं आहे आपल्याला काय करायचं आहे. तर हे सर्व आपल्याला त्रैरासिक मांडायचं, सर्व गोष्टी पाहायच्या. आता याप्रमाणे आपण एकदा अजून दुसरे उदाहरण पाहिलं तर मी असं टाकून ठेवलं होतं का किती काय होते. आता एक समजा असेल बा 56,000 असेल, एक डेप्टी इंजिनियर लागला असेल डायरेक्ट आजच्या तारखेपासून 33 वर्ष, तर याचं काय केस होत आहे ते यांचं हे मी टाकलेलं आहे. आता याच्यात तुम्ही हे फॉर्म्युले तुम्ही बदला, फक्त तुम्हाला 8% पाहिजे का काय टक्के पाहिजे तर, बरोबर आहे. हे असं जर मी 8%नी केलं तर याचं काय होते 2,75 होते, इथं वाढून राहिलेलं आहे. यांचं 3 लाख होऊन राहिला, म्हणजे 31,000 इथे दिसत आहे जास्त. परंतु हे आपल्याला ठरवायचं आहे. आणि याच्यामध्ये एक लक्षात ठेवा, मी तर कमीत कमी काय केलं आहे 4% घेतलेला आहे. आता जर इथं दरवर्षाला जर 10% वाढ झाली असं गृहीत धरा, म्हणजे होईलच असं नाही आहे पण आपण एक धरलं
तर हे बघा किती आकडे फुगून जातात. 275च्या ऑगस्टमध्ये यांना 8 लाख एवढं होऊ शकते. पण हे पॉसिबल पण आहे आणि नाही पण आहे, हे मृगजळ आहे, बरोबर आहे. तर याच्याबद्दल मला भाष्य करता येणार नाही, परंतु तुम्हाला काय करायचं आहे, कॅल्क्युलेशन इथं टाकून कसं होईल, आता जे मार्केटची पॉलिसी सर्व गोष्टी आपण हे करून आपण या ठिकाणी टाकू शकता. तुम्हाला 4% पाहिजे असं वाटलं, नाही 4 नाही भेटणार बा, 6%च वाढवू शकते, तर 6% पकडा. 6%नं काय होत आहे, 6%नं यांना तरी याच्यापेक्षा NPS याच्यापेक्षा पेन्शनपेक्षा यांना इथे जास्त पैसे मिळत आहे. तर याच्यामध्ये एकच मला सांगायचं आहे का ज्यांची सेवा पूर्ण आहे, ज्यांचं बेसिक कमीत कमी 40,000च्या वर असेल, त्यांनी तर NPS जर घेतला तर त्यांचा हा कॉर्पस चांगला जमा होईल, बरोबर आहे. आणि तुम्हाला ते जर करायचं असेल तर अजून याच्यामध्ये एक गोष्ट करता येईल का, आपण याच्यामधला जर काही भाग असं 10-20% समजा तुम्ही सेविंग केला आणि हा जर आपण याचं इन्व्हेस्ट करत गेलो तर याच्यावर जो काही आपला तुमचं यांचं आता असं गृहीत धरा का यांची 35 वर्ष सेवा होऊन राहिली, 30च धरा, 30 वर्ष सेवेमध्ये जर यांनी समजा दर महिन्याला 20,000 ठेवले बाजूला, तर याच्याप्रमाणे यांना हे कॉर्पस चांगला मोठा होऊन जाईल आणि हे पण तुम्हाला ही अमाऊंट येऊन जाईल. म्हणजे ही अमाऊंट कोणती, हे 6 कोटी, 6 नाही 3 होईल असं गृहीत धरा, 3 कोटी. आणि यांनी आतापर्यंत स्वतःचं जर सेविंग केलं तर ते पण 3 कोटीचं होईल, बरोबर आहे. 3 आणि 3 6 कोटी केलं तरी तुम्हाला याच्यापेक्षा पेन्शनपेक्षा जास्त मिळू शकते. परंतु हे आपल्याला ठरवायचं आहे काय करायचं आहे. तर परंतु माझ्या याच्याप्रमाणे UPS तर हे परवडतच नाही, कारण की 25 वर्ष आहे, त्याच्यामुळे काही नाही आहे. इथे तरी 20 वर्ष आहे, म्हणजे 20 वर्षाची सेवा जर झाली ना आपल्याला हे पाहिजे असेल, बाकी सर्व सोडायचं असेल तर आपल्याला हे परवडते. तर याप्रमाणे आपण हे करा. आता बरेच लोकांनी वेगवेगळे चॅनलमध्ये वेगवेगळं काहीतरी सांगितलं, हे भेटते, हे नाही भेटत, हे नाही भेटत, असं काहीतरी सांगून NPSच्या कर्मचाऱ्यांना भ्रमित करून टाकलं आहे. तर यांनी म्हटलं आहे का रजा रोखीकरण मिळत नाही. मी बरेचसे वाचलं तर त्याच्यात रजा रोखीकरण लागू नाही केलं. असं नाही आहे, मिळते 300 दिवसापर्यंत सर्वांना मिळते, बरोबर आहे. असा GRच कुठे आलेला नाही. फक्त काय केलेलं आहे का जे अंशराशीकरण होतं तो GR बदलवला का अंशराशीकरण तुम्हाला मिळणार नाही आणि जे पेन्शन होतं ते मिळणार नाही. पण रजा रोखीकरणाचा कुठे संबंध येते, तर रजा रोखीकरण तुम्हाला मिळेल. नंतर हा चार्टमध्ये कुटुंब निवृत्ती मिळेल का, तर कुटुंब निवृत्तीचं कसं आहे का, हे सांगितलं मी का कर्मचारी जर मयत झाला सेवेमध्ये असताना तर 10 वर्ष किंवा वयाची 65 वर्ष तोपर्यंत 100% मिळेल, बरोबर आहे. आणि सेवानिवृत्तीनंतर 7 वर्ष किंवा 65 वर्ष असं असलं तर मग इथं काय होईल, आपण जे म्हणतो 30%, म्हणजेच काय होईल याच्यापेक्षा 60% एवढं होईल, बरोबर आहे. यामध्ये काय होते, याच्यामध्ये NPSमध्ये जुन्यामध्ये याच्यामध्ये पण काहीच बदल नाही, जसच्या तसंच आहे. परंतु याच्यामध्ये काय केलं, याच्यामध्ये हे मिळत नाही, इथं डायरेक्ट तुम्हाला 60%पासूनच मिळेल. म्हणजे तुम्हाला हे यांना जे 2 लाख मिळालं असतं समजा या केसमध्ये, तर इथे 1,23,000 तर यांना 1,23,000. इथे पण तेच पोझिशन आहे, कारण की तुम्हाला पहिल्या दिवशी 60% देऊन राहिलं आहे, बरोबर आहे. दुसरी गोष्ट गणना कशी करावी हे वरच्या प्रमाणे सांगितलं आहे. म्हणजे इथं पहिल्या दिवसापासून तुम्हाला 60% भेटते, इथे तुम्हाला मयतपासून 10 वर्ष किंवा 7 वर्ष सेवानिवृत्तीपासून असं होईल. हां, नंतर काय निवृत्ती वेतन मिळते, काय याच्यामध्ये मिळते, याच्यामध्ये तुम्हाला ही एवढी अमाऊंट दाखवली मिळत नाही, पण NPSद्वारे यांना एवढी मिळत आहे. आता हे आपण आकडे फुगवले आहे म्हणून, बरोबर आहे, हे कमी येईल. नंतर इथं 10 वर्ष सेवा कमी असल्यास मिळत नाही, 20 वर्ष सेवा नंतर आपल्याला एवढी मिळेल, बरोबर आहे. आणि पुढे जे असेल ते याच्याप्रमाणे रेशोप्रमाणे आपण जे दाखवलेलं आहे. आणि इथेही मिळते 25 वर्षानंतर आणि याच्यामध्ये, बरोबर आहे. आता अंशदान द्यावे लागते काय, तर यांना अंशदान GPवाल्याला द्यावं लागते, यांना द्यावं लागते, तिघांनाही द्यावं लागते. महागाई भत्ता, निवृत्ती वेतन, कुटुंब निवृत्ती वेतन मिळते काय, हो याच्यावर मिळते, याच्यावर लागू नाही कारण की NPS आहे. इथे मिळेल आणि इथे पण मिळेल, फक्त इथे प्राईज इंडेक्सच्या याच्यानुसार आहे. जे आपलं RBIचं बुलेटिन असते त्याच्यामध्ये प्राईज इंडेक्स असते, ऑल कन्झ्युमर त्याच्यामधून घेतल्या जाते. आता याचं किमान पेन्शन किती राहील, तर याच्यामध्ये आपल्याला 9,000 आणि त्यावरील महागाई भत्ता याला लागू नाही कारण की आपले वरचे पैसे आहे. आणि याच्यामध्ये काय केलं आहे RNPSमध्ये 7,500 आणि त्यावर महागाई भत्ता. आणि इथे काय म्हटलं आहे का 10,000 कॉर्पस किंवा जर समजा 10,000 किंवा त्याच्यापेक्षा कमी पण इथे होऊ शकते जर कॉर्पस कमी असेल तर. रुग्णता निवृत्ती वेतन लागू आहे.
यामध्ये अजून नमूद काही दिलेलं नाही आहे आणि याच्यात पण नमूद नाही आहे. कर्मचारी व त्याचा जोडीदार मयत झाल्यास त्यांच्या मुलांना किंवा मुलींना वारसात रक्कम मिळते का? इथं मिळत नाही. इथं मिळते. इथे कोणती मिळेल का? जी 40% जी अमाऊंट होती तर ते यांना मिळून जाईल. बाकी इथे मिळणार नाही, इथे मिळणार नाही. सेवानिवृत्ती उपदान मृत्यू उपदान इथे मिळते, इथे पण मिळते, यामध्ये पण मिळते. याच्यामध्ये उल्लेख नाही आहे आणि याच्यात लमसम म्हणून पार्ट केलेला आहे. बरोबर आहे. तर तो लमसमचा आहे. नंतर गटविमा मिळते काय? सर्वांना गटविमा मिळते. कारण की मी जे स्टेटमेंट बघितलं आहे त्यांनी होय नाही 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 असं नाही आहे. गटविमाचा आणि याचा काय प्रश्न आहे? काहीच नाही. ते आपले जर पगारातून पैसे काटून राहिले तर तुम्हाला ते मिळणारच आहे. तुमचे जर रजा मंजूर जमा होऊन राहिल्या तर तुम्हाला मिळणारच आहे. विकलांगता, विधवा, अवैध, अज्ञान, अपत्यांना कुटुंब निवृत्ती मिळते का? होय, सर्व ठिकाणी मिळते. आणि सेवेत असताना मृत्यू झाल्यास त्यांच्या वारसांना अनुकंपा लाभ मिळते का? होय. तर याप्रमाणे हे सर्व संकलित केलेलं आहे. याच्यामध्ये थोडंफार माझं काही चुकलं असेल आणि आपल्याला कॅल्क्युलेशन हे पाहायचं आहे. काही जर असेल तर माझ्या लक्षात आणून द्या. कॉमेंट्समध्ये हे करा, माझ्या यूट्यूबच्या याला कॉमेंट्स करा आणि याला पण करा, वेबसाईटला पण कॉमेंट्स करा. आपल्याला त्याच्यात पाहता येईल. आपल्याला कसं आहे, अजून आपल्याकडे दिवस आहे. समजा 2 आठवडे 3 आठवडे आपल्याकडे. तर 3 आठवड्यामध्ये आपल्याला याच्यात अजून काही असेल तर आपल्याला करता येईल. मला काही चुकलं असेल तर मला पण ते दुरुस्त करता येईल. आपल्या जर लक्षात येईल तर आपण पण हे सांगा. तर याप्रमाणे कॅल्क्युलेशन केलेलं आहे. याला काही असं हे नाही केलं की अमाऊंट वाढवली आहे फक्त आपण. बरोबर आहे. आता असं म्हणू का 2500-500 वालाच एखादा सिनियर क्लर्क लागला. बरोबर, त्याचे काय होईल ह्याच पोझिशनमध्ये? तर त्याची ह्या पोझिशनमध्ये काय होणार आहे? तर त्याची या पोझिशनला अमाऊंट 1.25. बरोबर आहे. याच्यामध्ये याची आता अमाऊंट जास्त मिळेल. बरोबर आहे. तर हे तुम्ही करून बघा आणि तुमचा डिटेल्स टाका आणि तुम्हाला काय वाटते हे पर्सेंटेज हे तुम्ही टाका. तुम्ही ठरवायचं आहे. आता तुम्हाला काय करायचं आहे का? ही जी अमाऊंट आहे या ठिकाणी मी 6% म्हटलं आहे तर तुम्हाला बघा किती टक्के टाकायचे आहे. तर इथे 4% म्हटलं आहे तर तुम्हाला बघा किती टाकायचे आणि इथे तुम्हाला रिटर्न किती मिळेल हे बघा. आणि याच्यामध्ये अजून हे होते का एवढी मोठी अमाऊंट असली तर त्याला आपल्याला पुढचं आयुष्य जरी 20 वर्षाचं पकडलं रिटायरमेंटपासून म्हणजे 80 वर्षापर्यंत, तर आपण याचे जरी 240 डिवायडेड बाय केलं याला अमाऊंटला, समजा आता असं समजू का यांना टोटल अमाऊंट एवढी आहे 12. बरोबर आहे. हे तर आपले आहेच. 20 डिवायडेड बाय 240. तर यांना काय होईल तर 52,000 रुपये. समजा ते पैसे जसच्या तसेच ठेवले 1,26,00,000. त्यातले जरी दर महिन्याला काढले यांनी तरी यांना 52,000 मिळेल आणि सिस्टमॅटिक विड्रॉल केला तर त्याचं वेगळंच होईल, मोठा कार्पस होईल. पण आता हे कसं, आता याला आपण सांगू शकत नाही, इमॅजिन आहे सर्व. बरोबर. तर याप्रमाणे हे आपण ठरवा. हा व्हिडिओ फार मोठा झाला, 42 मिनिटाचा झालेला आहे. तर बघा आता याच्यात एवढं तुम्हाला जेवढं शक्य होईल तेवढं त्याप्रमाणे हे पाहून घ्यायचं. यामध्ये आपण सर्व दिलेलं आहे, हे पाहून घ्यायचं. तर हा व्हिडिओ या ठिकाणी संपवतो. फार मोठा झालेला आहे, परंतु डबल रिपीट सांगण्याचं हेच आहे का तुम्हाला समजायला पाहिजे आणि मला जे सांगायचं ते तुमच्या लक्षात यायला पाहिजे. हा माझा उद्देश होता. त्याच्यामुळे मी डबल आपल्याला सांगितलेलं आहे. तर याच्यामध्ये जर चुका काही असेल माझ्या तर मला सांगा आणि यूट्यूबला तुम्ही मला कॉमेंट्स करा. म्हणजे आता एक कॉमेंट्स करून कमीत कमी मला त्याच्याप्रमाणे सुधारणा करता येईल. तर हा आजचा व्हिडिओ संपवतो. नमस्कार, धन्यवाद.